दादा नमस्कार. काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल? विजय बाप्पू शिवतारे. विजय बाप्पू शिवतारेच का? संजय जगताप किंवा संभाजीराव झेंडे का नको? विकास कामांनुसार मी बघितलेलं आहे, मी जसं बघतोय तसं माझ्या परिचयात कामं भरपूर झालेत, तसं मग मी खाली. नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. दादा नमस्कार. काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल? विद्यमान आमदार संजय जगताप देखील रेसमध्ये आहेत, माजी राज्यमंत्री विजय बाप्पू शिवतारे देखील रेसमध्ये आहेत आणि माजी सनदी अधिकारी जे आज गावातले आहेत संभाजीराव झेंडे. काय वाटतं कोण आमदार होईल? नाही, विजय बाप्पू शिवतारेच आमदार होतील. आता विजय बाप्पू शिवतारेच का? त्यांचं काय अशी कोणती गोष्ट किंवा तेच आमदार व्हायला हवेत? ह्या गावामध्ये विजय बाप्पू शिवतारेंची प्रचंड प्रमाणात कामं आहेत. म्हणजे काळेवाडी ते सोनोरी किल्ला रस्ता जवळजवळ 2.25 कोटी रुपयाचा आहे. स्मशानभूमी 10 एक्रिया विधी, वसावेबाचं मंदिर बांधून दिलं आहे. आणि विशेष म्हणजे पुरंदर उपशाचं जे भारत फोर्सच्या माध्यमातून इथून लाईन झाली, त्या लाईनला लिगली जे म्हणजे अधिकृत महाराष्ट्र राज्याचे जे जलसंपदाचे जे अधिकारी होते कपोले साहेब यांच्याकडून अधिकृत परवानगी मिळवून देण्याचं काम बाप्पूंनी केलं. त्याच्यामुळे ती लाईन होऊ शकली. ती लाईन झाल्यामुळे मल्हार तलावाच्या वरपर्यंत लाईन गेली. आज त्या पाण्याचा प्रचंड फायदा आमच्या इथल्या शेतकऱ्यांना होतो आहे. ते जे काम होतं म्हणजे ते पंक्चर करायचं काम सोपं नव्हतं, अधिकृत करून घ्यायचं होतं. त्याला महाराष्ट्राचे सर्व जलसंपदाचे अधिकारी बसवून ती लिगली पंक्चर करण्याचं परवानगी मिळवून देण्याचं सर्वात मोठं काम आज विजय बाप्पू शिवतारेंनी केलं. त्याच्यामुळं आमचा मल्हार तलाव वगैरे परिसरात प्रचंड प्रमाणात पुरंदर उपशाचं पाणी गेलेलं आहे. विद्यमान आमदार संजय जगताप हे देखील 5 वर्ष आमदार होते. त्यांची कामं तुमच्या गावामध्ये कशी राहिली? एकंदरीत त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? त्यांनी पण कामं केली, पण बाप्पूंची कामं इथं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. त्यांनी पण कामं केली, थोडे पेविंग ब्लॉक वगैरे. पण बाप्पूंची जे प्रोजेक्टिव्ह कामं झाली आहे काळेवाडी गावात मोठ्या प्रमाणात झाली. वन टाईम 4.5 किलोमीटरचा जो आमचा शेतकऱ्यांचा मेन रस्ता होता तो 2.25 कोटी रुपयाचा. मग तलावाचं लिकेज पूर्ण काढून दिलं. जलसंपदा खात्याचं पॉकलँड बाप्पूंनी इथं जवळजवळ 1.5 महिना फुकट शेतकऱ्यांना दिलं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी माती वाहून डेव्हलपमेंट केल्या. तलावाची खोली एवढी वाढवली की आज आमचा तलाव 3 पट खोल झाला. आणि पुरंदर उपशाची पाईपलाईनचं ते एक परवानगी. अशा मोठ्या प्रमाणात कामं बाप्पूंच्या माध्यमातून झाली. तसे विधी, स्मशानभूमी हे तर काय कामं नॉर्मलच असतात. जर बघायला गेलं तर पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आपल्या तालुक्यामध्ये प्रस्तावित आहे. सुरुवातीला हे विमानतळ खेडमध्ये होणार होतं. त्यानंतर त्या जागेची अहवाल ज्यावेळेस आले त्यावेळेस ती जागा योग्य नाही असं समजलं गेलं. त्यावेळेस विजय बाप्पू शिवतारेंनी पुरंदरचा पर्याय सुचवला. म्हणजे पुरंदरचं विमानतळ जे प्रस्तावित आपल्या जागेमध्ये होतं आहे त्यासाठी बापूंचं नक्की संकल्पना सुचवण्यामध्ये महत्त्वाचं योगदान आहे. संजय जगताप देखील 5 वर्ष आमदार होतं आहे. पुरंदरच्या या विमानतळाच्या या प्रकल्पामध्ये काही प्रोग्रेस वगैरे झाला का त्यांच्या काळामध्ये? त्यांच्या काळात काही प्रोग्रेस झाला नाही. ॲज इट इज ज्या पद्धतीने बाप्पू 2019ला पडले त्याच्यानंतर प्रोजेक्टिव्ह कामं कुठलीही हल्ली गेलेली नाहीत. ना विमानतळ ना गुंजवणीचा प्रकल्प. उलटं आमचं पुरंदर उपशाच्या पाण्याचे आमचा हा पट्टा सगळा पुरंदर उपशाच्या पाण्यावर लोकांना आधार आहे. तर 19% पाणी परत 40%वर गेलं होतं. आणि बाप्पू आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर ते पाण्याचे परत 19% आणलं. आणि बाप्पूंच्या काळात पाण्याचं नियोजन एवढं व्यवस्थित होतं की शेतकऱ्यांना फुकटचं सुद्धा पाणी दिलेलं आहे आवर्तानं. पण ह्या 5 वर्षाच्या काळात काय झालं, शेतकऱ्यांची प्रचंड ससेहोलपट झाली. डबल पैसे भरून सुद्धा शेतकऱ्यांना पाणी आलेलं नाही. बऱ्याच शेतकऱ्यांनी विकतचे इथले टँकर घेऊन पाणी बागांना देऊन बागा जगावल्यात. मी सुद्धा स्वतः 36,000 रुपयाचं पाणी फक्त बागा टिकवण्यासाठी वापरलेलं आहे. बाप्पूंचं काळातलं जे पाण्याचं नियोजन होतं हे परफेक्ट होतं. आणि आत्ताच्या ह्या 5 वर्षाच्या काळात हे परफेक्ट त्यांना नियोजन करता आलं नाही. त्यामुळं शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. दादा काय वाटतं यावर्षी कोण आमदार होईल? संजय जगताप, विजय शिवतारे, संभाजीराव झेंडे? विजय शिवतारेच होतील. का विजय शिवतारेच का? कारण त्यांची भरपूर कामं आहेत प्रमाणात. आमच्या गावात त्यांनी आता काय ह्यांनी सांगितलं की भरपूर कामं आहेत. ते म्हणजे काम करणारा माणूस आहे आणि करणारालाच मतं द्यावी असं माझं म्हणणं आहे सगळ्यांना, म्हणजे लोकांचं पण आणि आमचं पण.
संभाजीराव झेंडे देखील याच परिसरामधले आहेत. त्यांचं एकंदरीत गावासाठी काय योगदान आहे का किंवा तालुक्यासाठी? नाही, ते आत्ताच सध्या म्हणजे ते ह्याच वर्षी आमदारकीला उभे राहिले आहेत, तर हळूहळू करतील ते पण कामं. आणि एकंदरीत बघायला गेलं तर पुरंदरचे जे व्हिजनच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करतो, पुरंदरमध्ये सातत्यानं जे विमानतळ असेल किंवा गुंजवणी असेल, ज्यावेळेस पहिल्यांदा आपण बघतो की शिवतारे बापू पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होते, त्यांची कोणतीही सत्ता नव्हती. फुरसुंगी गुरुदेवाची कचरा कॅम्पिंग प्रकल्प, आपल्या दिव्यामंडळ क्रीडा संकुल, त्यानंतर जिजुजी ग्रामीण रुग्णालय, सासवडमधली प्रशासकीय इमारत, ही सत्ता नसताना बापूंनी पुरंदर तालुक्यासाठी निधी आणला असं मानलं जातं. संजय जगताप देखील 5 वर्ष आमदार होते. 2.5 वर्षामध्ये कोरोना काळ जरी असला तरी 2.5 वर्ष ते देखील सत्तेमध्ये होते. या दरम्यान पुरंदरसाठी असं कोणतं व्हिजनचं काम झालं का, मोठं काम झालं का पुरंदरमध्ये? आणि तसं काही मला काही सांगता यायचं नाही, पण बापून गुंजवणीचा पाण्याचा प्रकल्प हा म्हणजे कुणालाच माहिती नव्हता हा प्रकल्प. हे बापूंनी म्हणजे त्यांनी ते हे केलं, म्हणजे त्यांनी काय शोधून काढलं आणि त्यांनी पुरंदरला की माहिती पडून दिलं की आम्हाला गुंजवणीचं काय ते TMC पाणी असेल ती उपलब्ध आपल्याकरता आहे, हे फक्त माहिती करून दिलं. त्यांनी आता ते प्रोजेक्ट त्यांच्या आता जर आमदार झाले की ते पूर्ण करतील याची आम्हाला पुरंदरचं ते 2.2 TMC हक्काचं पाणी जे आहे ते बापूंनी शोधून काढलं असं आपल्या म्हणण्यानुसार आहे. 2.5 वर्षामध्ये ते धरण संपूर्णतः बांधून पूर्ण शिवतारे बापूंनी केलं. त्यानंतर सत्तापालट झाला. संजय सरांच्या काळामध्ये त्या योजनेमध्ये काही प्रोग्रेस झाला का? नाही, काही नाही सांगता यायचं आम्हाला, म्हणजे प्रोग्रेस झाला आहे का नाही झाला ते नाही सांगता येत. त्यांनी काय केलं असेल तर आम्हाला काय सांगता येईल. तुमच्या गावामध्ये संजय सरांची काही कामं? आमच्या काळात फक्त काय मंदिराला प्लुईंग ब्लॉक टाकलेले हेच फक्त आम्हाला माहिती, बाकीचे काय काम झालेले नाही सांगता यायचे आम्हाला. काय त्यांनी केल्यात का नाही केल्यात ते नाही सांगता यायचं. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थी गावांमध्ये तुमचं गाव येतं. काय वाटतं, ही योजना परफेक्टपणे कोण चालू शकतं? बापू चालू शकतात माझा तर अंदाज. नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता काय वाटतं यावर्षी आमदार कोण? बापूच. का विजय बापूच का? कारण आमच्या मनात काळजात बसणार आहेत बापू आणि कट्टर शिवसैनिक आहे, त्याच्यामुळं बापू जी भूमिका घेतील ती तुमची भूमिका. हां, बरोबर आहे. पुरंदरसाठी आपण जर बघायला गेलं तर विद्यमान आमदारांनी मध्यंतरी एक स्टेटमेंट होतं त्यांचं की सत्ताधारी पक्ष मला जाणून बुजून निधी देत नाहीत. खरंच हे होऊ शकतं का असं? कोणाचं? संजय जगताप असं म्हणाले होते की सत्ताधारी पक्ष मला जाणून बुजून निधी देत नाहीत, हे असं होऊ शकतं का? तसं काय सांगता येत नाही, वरून सुद्धा होऊ शकतं ना. तसं आपल्याला काय माहिती आहे त्यांचं. जर असतं सत्ताधारी पक्षामध्ये जर निधी मिळाला नसता तर विजय शिवतारेंनी ज्यावेळेस उपोषण केलं, जलदिंडी केली निधी मिळवण्यासाठी, तेव्हा कुठेतरी हक्काचं पाणी मिळालं पुरंदरला. हे जर बघायला गेलं तर आंदोलन उपोषण केल्यामुळे निधी मिळाला. मग संजय जगतापांनी असं निधी मिळवण्यासाठी कोणतं आंदोलन किंवा उपोषण तुमच्या काळामध्ये तुम्हाला आठवतं आहे का? नाही, आम्हाला एकच आत्ता आठवतं आहे, कोरोना काळात त्यांनी एक चांगली मदत केली, बाकी काय नाही. तेवढंच मला आठवतं आहे. कोरोनाच्या काळात काही लोकांचे म्हणजे जीव वाचवले, बाकी काय नाही. काय वाटतं एकंदरीत कोण आमदार व्हायला पाहिजे आता दोघांपैकी एक? आता तसं काय नीतीचा नियम आहे, काही सांगू शकत नाही मी. आता मी मग म्हणलं की कसं आहे, वरचं विधीचं विधान आहे, कोण कुठं मतदान करील हे काय आम्हाला सांगता येत नाही. पण एकंदरीत कोण व्हायला पाहिजे? आता कसं आहे, जो विकास करेल त्याच्या हातातच सत्ता दिली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं कोणी विकास केला आहे? विकास सगळ्यांनीच केलेला आहे. सगळ्यांनी केलं आहे, पण सगळ्यांना मतदान नाही करू शकत आपण. ही सोसायटी नाही सगळी बटणं दाबली म्हणजे सगळ्यांना मतदान होईल असा विषय नाही आहे. आपल्याकडे एकच मतदान आहे. त्यामुळं काय वाटतं हे मतदान कोणाला गेलं पाहिजे? गेले पाहिजे बापूंनाच. नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मनपूर्वक धन्यवाद. बाबा काय वाटतं कोण आमदार होईल यावर्षी? विजय बापू शिवतारे. का विजय शिवतारेच का? हा दूरदृष्टीचा नेता आहे, त्याला पुढचं विजन आहे. मी तालुक्यासाठी काय करू शकतो हे बापूच सांगू शकतात. संजय जगताप देखील 5 वर्ष आमदार होतं. त्यांचे दूरदृष्टीतून नवीन संकल्पना पुरंदरमध्ये काय बघायला मिळाली का? अजिबात नाही. मी एका शब्दात सांगाल, निष्क्रिय आमदार. पुढचं मी बोलू शकत नाही. 5 वर्ष ते आमदार होते. त्यांनी सांगितलं की 5 वर्षामध्ये पुरंदरचं विमानतळ पूर्ण करतो, गुंजवणीचं धरण 1200 कोटी वैयक्तिक खर्च करून हे आणतो. एवढं सगळं शक्य आहे का 5 वर्षामध्ये करणं? अवसाप थापा मारला त्या माणसाने, काही होऊ शकत नव्हतं. आणि सांगितलं नाही एका शब्दात निष्क्रिय आमदार, तेवढं ओळखून घ्यायचं. जर आपलं जर घरकुल असतं आपलं, जे त्याचा निधी यायला 3 टप्पे लागतात, बरोबर आहे का नाही? जी पूर्ण रक्कम जी काय असेल ती,
मग एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी संजय जगताप असं म्हणाले होते की 5 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण करतो. ही गोष्ट पटण्यासारखी आहे का? अजिबात नाही. त्या माणसावर विश्वास नाही आमचा. थापाड्या एक नंबरचा. त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजना सरकारनं सुरू केली, महायुती सरकारनं चालू केलेली आहे. काय वाटतं मतदानावरती याचा परिणाम होईल का? हे बघा, इथून मागं काँग्रेस राष्ट्रवादी का सत्ता होती, काही त्यांनी 1500 दिले का स्त्रियांना? आज यांनी 1500 कबूल केले. यांच्या पोटात दुखायला लागलं, कोर्टात गेले. काय गरज आहे का? सर्व माता भगिनी यांना माफ करणार नाहीत आणि हे महायुतीलाच मतदान होणार. इथल्या पुरंदरचा पाण्याचा प्रश्न कसा आहे? तुम्हाला या 5 वर्षे संजय सरांची तुम्ही बघितलेली आहेत, 10 वर्षे विजयप्पू शिवतारेंची बघितलीत. काय वाटतं पुरंदर उपसा सिंचन योजनेचं पाणी योग्य वेळी तुम्हाला कुणी दिलं आणि ही योजना कोणी सक्षमपणे चालू शकतो? ही योजना विजयबापू शिवतारे सक्षम चालवू शकतात. त्यांनीच या योजनेला जोर दिला. फार पूर्वी मंजूर करून ठेवली दादा जाधवराव यांनी, आणि दादा जाधवची संकल्पना पुढे चालवत आणली विजयबापू शिवतारेंनी, आणि तेच आम्हाला शेवटपर्यंत पाणी देऊ शकतात. आत्ता गेलेल्या दुष्काळात एवढं लोकांना जाणवलं, सगळ्यांना विकत पाणी घ्यावं लागलं, आणि ऐन दुष्काळ टायमाला मोटरीची कामं काढली. ते मोटार दुरुस्ती दुष्काळात काढायची नसतात, लोकांना पाणी पुरवायचं असतं. ह्या माणसांनी खूप त्रास दिला उन्हाळ्यात लोकांना. मध्यंतरी महायुती सरकारनं ते पंप दुरुस्तीसाठी निधीसुद्धा दिला होता. त्यानंतर पंप दुरुस्त झाल्यानंतर तुम्हाला योग्य वेळ पाणी भेटलं का? नाही ना, मग तेच सांगितलं ना तुम्हाला मी आत्ता. ज्यावेळेस पाणी मिळायला पाहिजे होतं त्यावेळेस रंगरंगोटीची कामं काढली. मोटार दुरुस्तीचं त्याच्या नावाखाली रंगरंगोटी करत बसला. काही केलं नाही, मोटारी चालू केलं नाही, काय नाही. नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल? विजयबापू शिवतारे होते. आपण जर बघायला गेलं तर आपण एक युवा आहात. युवकांच्या काय अपेक्षा होत्या 5 वर्षांमध्ये ज्या पूर्ण व्हायला पाहिजे होत्या? एक युवकांच्या अपेक्षा म्हणजे एक नोकरी किंवा जे आपण शेतीला जे वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे जे साधन पाहिजे त्याविषयी अपेक्षा होती. राज्यमंत्री विजयबापू शिवतारे ज्यावेळेस जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस असं म्हटलं जातं की पुरंदरमध्ये शेकडो सिमेंटची बंधारे झाली. तुमच्या गावामध्ये असे सिमेंटचे बंधारे राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून झाले का? हो, झालेले आहेत. रोड बी झालेले. आज मी वैयक्तिक म्हणजे व्यायामासाठी मल्हारगडचा रोड आहे, त्या रोडवरती जातो. आज त्या बापूंच्या त्या रोडमुळं मी आज मोकळा पायवानी चालू शकतो त्या रोडवरती. नक्कीच, म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून बापूचं योगदान आहे तुमच्या गावात? योगदान आहे. इथून मागं म्हणजे रोडवर म्हणजे गाडीसुद्धा चालवायची मुश्किल होती त्या रोडला. 5 वर्ष आपण जर बघायला गेलं तर मध्यंतरी पुरंदर उपसाचा जो पंप बिघडला, ज्याचं व्यवस्थापन असेल किंवा आपण सर्व्हिसिंग जी असतो ती कधी व्हायला पाहिजे होती? उन्हाळ्यात सर्व्हिसिंग करणं त्या गोष्टींची योग्य आहे का? हो, उन्हाळ्यातच व्हायला पाहिजे होती, जेणेकरून शेतीला पाणी पुरल ह्या हिशोबाने ते व्हायला पाहिजे होतं. एकंदरीत कोणाच्या कार्यकालावर तुम्ही जास्त समाधानी आहात? बापूंच्या कार्यकालावर. का तर बापू म्हणजे एक जनसामान्याचा लोकांचा नेता आहे. आज मी 2 वर्षामागे मी आजारी होतो. आजारी म्हणजे एक कमीत कमी बापूसारखा माणूस एक मला भेटायला येऊ शकतो ह्या हिशोबाने म्हणजे बापू सर्वसामान्यांचे नेते आहेत. नक्कीच, धन्यवाद. काय वाटतं आता यावर्षी आमदार कोण होईल? विजयबापू शिवतारेच. काय कारण काय असतं की बाबा तेच व्हायला पाहिजे? ते कामं उत्तम आहेत नाही का, चांगली कामं करतात ती पूर्ण पुरंदरमध्ये. दादा जाधवरावांच्या नंतर जर कोणी कामं केली असतील पुरंदरमध्ये तर ते विजयबापू शिवतारेच आहेत. दादा जाधवरावांना मानणारा इथे मोठा वर्ग बघायला मिळतो, कारण की दादा जाधव याच भागातले आहेत. दादांचे पण त्यांच्या काळात भरपूर कामं केली. त्यांच्यानंतर जर कोणी कामं केली असतील पुरंदरमध्ये तर विजयबापू शिवतारे. दादा जाधवरावांना सर्वसामान्यांचे नेते म्हटले जायचे. कोणाचं दहावा असेल, कोणाचं लग्न असेल, दादा नेहमी हजर असायचे. काय वाटतं की त्यांच्यानंतर जर बघायला गेलं तर विद्यमान आमदार संजय जगताप, विजयबापू शिवतारे, सर्वसामान्यांचा नेता कोण? विजयबापू शिवतारेच. अडीअडचणीमध्ये लवकर कोण मदत देतो? बापूच. त्यानंतर आता मध्यंतरी लाडकी बहीण योजना जर बघायला गेलं तर 1,500 रुपये सरकारने चालू केले. आत्तापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये डिरेक्टली आलेत. याचा मतदानावरती कितपत परिणाम होईल ना, चांगला फरक होईल. महायुतीला भरघोस मत मिळते. महायुतीला भरघोस मतं मिळतील, पण आता महायुतीचे 2 उमेदवार आहेत, तर तुम्ही कसं बघता? या ती मैत्रीपूर्ण लढत आहे, त्याच्यामुळे त्याचा काय एवढा विषय नाही. आता मतदान जर हे जे लाडक्या बहिणीचं जे मतदान आहे ते महायुतीला जरी जाणार असलं तर ते 2 भागामध्ये डिवाईड होणार आहे. आणि या डिवाईड झालेल्या मतांचा फटका कोणाला बसेल? विजयबापू शिवतारेंना बसेल की संजय जगतापांना बसेल किंवा संभाजी झेंडेंना बसेल? नाही, तसं नाही काय सांगू शकत. संभ्रम आहे. संभ्रम होतं. संभाजी झेंडेंची कामं कशी राहिली तुमच्या भागामध्ये? चांगली आहे, त्यांनी पण चांगली कामं केलेली. सुरुवात आहे त्यांची, मी नाही का.
ते आधी सरकारी अधिकारी वगैरे असं याच्यात होते. आता जर राजकारणात आलेले आहेत ते पण चांगली कामं करतायत. आमचे गाववाले असल्यामुळे त्यांच्याबद्दल पण आमचा आदरच राहणार. पुरंदर उपसा सिंचन योजना कोण चालू शकते चांगल्या प्रकारे? बाप्पूच चालू शकतात, कारण त्यांच्यामुळंच आम्हाला बऱ्यापैकी पुरंदर उपशाचं पाणी मिळत होतं. आता ह्या 5 वर्षात आमचे नाही का पुरंदर उपशाचं पाणीच मिळालेलं नाही आम्हाला व्यवस्थित, अजिबात म्हणजे आलंच नाही आमच्याकडे. नक्कीच, धन्यवाद. आता काय वाटतं कोण आमदार होईल? शिवतारे बाप्पू. काय शिवतारे बापूच का? हा, त्यांनी कामं जास्त केलेत ना, त्यामुळे काय काय जास्त केलेत? एवढं नाही सांगता येत आपल्याला. पण दिसणारी का दिसतात का कामं त्यांची? दिसतेत ना. संजय सरांची दिसतात का? नाही एवढी दिसत. कुठं कुठं दिसली? हा, इथं ह्याच भागात केलेली आहे जास्त कामं बाप्पूंनी. नक्कीच, आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. आता ते लाडके बहिणीचे पैसे भेटतात का आईला, त्याच्यानंतर पत्नीला? हा, भेटतात की. लाडके बहिणी मतदान कोणाला करतील? हा, शिवतारे बाप्पूंना. नक्कीच, आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.